नमस्कार मित्रांनो, डायबेटिक्स टाळायची असेल तर आजपासून या 3 गोष्टी खाणं बंद करा. मित्रांनो, आजकाल डायबेटिक्स म्हणजे मधुमेह हा खूप वेगाने वाढणारा आजार बनला आहे. पूर्वी हा आजार फक्त मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसायचा, पण आता तरुणांमध्ये आणि अगदी लहान मुलांमध्येही ही समस्या वाढताना दिसते. यामागचं मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि कमी झालेली शारीरिक हालचाल. नमस्कार मित्रांनो, आपल्या तन्वीज किचन कट्टा या चॅनलवर खास व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर सर्वात आधी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काही पदार्थ असे असतात जे हळूहळू शरीराला आतून कमजोर करतात आणि पुढे जाऊन डायबेटिक्ससारख्या गंभीर आजाराचं कारण बनतात. आज आपण अशाच 3 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या जर तुम्ही कमी केल्या किंवा बंद केल्या तर डायबेटिक्सचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जास्त साखर. जास्त साखर असलेली पेये आजकाल अनेक लोक दिवसातून अनेक वेळा चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेट, ज्यूस, मिल्कशेक किंवा एनर्जी ड्रिंक्स घेत असतात. पण या सर्व पेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूपच जास्त असतं. ही साखर शरीरात पटकन मिसळते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवते. जेव्हा रक्तातील साखर वारंवार वाढते तेव्हा शरीराला ती नियंत्रित करण्यासाठी जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. काही काळानंतर शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देणं कमी करतं आणि यालाच इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणतात. ही समस्या पुढे डायबेटिक्सचं रूप घेते. म्हणून शक्यतो मित्रांनो, थंड पेय आणि जास्त गोड पदार्थ टाळा. त्याऐवजी साधं पाणी, ताक, ग्रीन टी किंवा घरगुती नैसर्गिक पेये घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैद्याचे आणि रिफाईंड पदार्थ. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, पांढरी ब्रेड, बिस्किटं, केक्स, पेस्ट्री आणि बाजारातील रेडीमेड पदार्थ हे खायला चविष्ट असले तरी शरीरासाठी हानिकारक असतात. यामध्ये फायबर कमी असतं आणि त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तातील साखर खूप वेगाने वाढते. याऐवजी ज्वारी, बाजरी, रागी, ओट्स, दलिया, गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आणि घरगुती अन्न याचा आहारात समावेश करा. हे पदार्थ शरीराला योग्य पोषण देतात आणि साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतात. तिसरी आणि सर्वात धोकादायक गोष्ट मित्रांनो म्हणजेच तेलकट आणि तळलेले पदार्थ. समोसे, वडे, चिप्स, फ्रेंच फ्राईज, बेकरी पदार्थ आणि फास्ट फूडमध्ये ट्रान्स फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे फॅट्स शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि शरीरात सूज निर्माण करतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिन नीट काम करत नाही आणि डायबेटिक्सचा धोका वाढतो. मित्रांनो, निरोगी राहण्यासाठी खूप मोठे बदल करण्याची गरज नसते. फक्त चुकीच्या सवयी कमी करून योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली स्वीकारली तरी
अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. म्हणून आजपासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. योग्य आहार घ्या आणि स्वतःलाही निरोगी ठेवा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व एक हाईप करायला विसरू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय, टेक केअर.